मित्रांनो, सहर्ष स्वागत तुमचं टेक इन या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आपण आज जाणून घेणार आहोत की बँक अकाउंटला आधार लिंक कसे करायचे घर बसल्या. तर तुम्हाला कोणत्याही CSP सेंटरला जाण्याची गरज नाही, कारण आपल्या मोबाईलमध्ये आपण आधार लिंक करू शकतो. त्यासाठी तुम्हाला तुमचं बँक अकाउंट नंबर माहीत असणे गरजेचे आहे, तो की तुमच्या पासबुकमध्ये असेलच. तर जास्त वेळ न करता आपण जाणून घेऊया की आधार कार्ड कसं बँकेला लिंक करायचं आहे. तर त्यासाठी कोणतंही तुम्ही एक ब्राउझर ओपन करून घ्या. मी गुगल ओपन करतो. गुगलवर तुम्ही NPCI म्हणून सर्च करा. त्यानंतर NPCIवर क्लिक करून इथं कन्झ्युमर हे नाव दिसेल, त्यावर क्लिक करून भारत आधार सीडिंग इनेबल बेस याच्यावर क्लिक करून थोडा वेळ थांबायचा आहे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला क्लिक करून तुम्हाला असा इंटरफेस बघायला दिसेल. त्यानंतर आधार सीडिंग डिसीडिंग या ऑप्शनवर क्लिक करून सर्वप्रथम तुमचा आधार कार्ड नंबर टाकून एंटर करायचा आहे. आधार कार्ड नंबर एंटर करून रिक्वेस्ट फॉर आधार या ऑप्शनवर तुम्हाला 2 दिसेल, सीडिंग डिसीडिंग. तर तुम्हाला जर आधार कार्ड नंबर हटवायचा असेल तर डिसीडिंग करायचे आहे, नाही हटवायचं आहे तर आपल्याला लिंक करायचं आहे. त्यासाठी सीडिंग या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. केलं सिलेक्ट बँक करायची. माझी आहे स्टेट बँक ऑफ इंडिया, तर मी स्टेट बँक ऑफ इंडिया करेल. त्यानंतर फ्रेश सीडिंग या ऑप्शनवर क्लिक करून अकाउंट नंबर टाकायचा आहे. अकाउंट नंबर टाकताच कन्फर्म अकाउंट नंबर टाकायचा आहे. हेच अकाउंट नंबर इकडे आला पाहिजे. प्रायव्हसी पॉलिसी ॲक्सेप्ट करून कॅप्चर टाकून द्यायचं आहे. टाकून दिला तुम्हाला सबमिट ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर ॲक्सेप्ट अँड टर्म असं तुम्हाला इंटरफेस येईल. ते मला येत नाही म्हणून मी करत नाही. त्यानंतर तुम्ही ॲक्सेप्ट करून ॲग्री अँड कंटिन्यू करून तुम्हाला मॅसेज येईल, तुमचा आधार कार्ड बँकशी लिंक झाला आहे. तर ठीक आहे मित्रांनो, सबस्क्राईब करून घ्या आपल्या टेक इन या इंस्टाग्राम चॅनलला. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा आपल्या टेक इन या इंस्टाग्राम चॅनलला. सपोर्ट गाईज.